हाय स्वप्नजा. हॅलो चारुता. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुझं माझ्या चॅनलवर खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. आणि आजचा जो विषय आहे तो खूपच इंटरेस्टिंग असा विषय आहे. अशासाठी इंटरेस्टिंग आहे की हल्ली आपण सोशल मीडियाचा कुठलाही प्लॅटफॉर्म उघडला तर आपल्याला खूप पेवच फुटलंय, म्हणजे त्या गोष्टीचं असं म्हणू शकतो. हिलिंग असेल, लाईफ कोच, आणि सध्या खूप सगळीकडे बघायला मिळतंय म्हणजे हो ओपोनोपोनो टेक्निक. हम्म. आणि नाव जरा वेगळं आहे, आपण अजिबात फॅमिलियर नाही होत त्या नावाला, त्यामुळे लक्ष खूप वेधलं जातं त्याकडे की काय आहे हे नक्की, आणि त्याचा सखोल असा तू अभ्यास केलायस. तर मला मुळात आधी हे जाणून घ्यायचंय की हीलर्स किंवा लाईफ कोचिंग म्हणजे नक्की काय, का विचारते तुला. याचं कारण असं आहे की स्ट्रेस, मग तो पैशा म्हणजे फायनान्शियल असेल किंवा रिलेशनशिपचा असेल. आणि हम्म. होतं काय माहितीये का, लोक ना अशी ओढली जाऊ शकतात त्या हम्म. गोष्टीकडे, खूप हम्म. स्वाभाविक येते. आणि त्यातनं काही चांगला आउटपुट आला तर चांगलीच गोष्ट आहे. पण येस. जर काही चुकीचा त्याला दिशा मिळाली तर काहीतरी वेगळं त्यातनं घडण्याची भीती आहे. तर हम्म. आपण थोडीशी क्लॅरिटी जर लोकांना देऊ शकलो, हम्म. हिलिंग काय असतं, हो ओ पोनो टेक्निक म्हणजे नक्की काय, तर हम्म. थोडीशी लोकांना त्यासाठी मदत होऊ शकते. येस येस तर येस. तर येस, तू म्हटलीस तसं अगदीच बरोबर आहे की लॉकडाऊन पासून आपण पाहतोय कोचिंग इंडस्ट्रीमध्ये बराच बदल झालेला आहे. त्याच्या आधी कोचिंग होते, लाईफ कोचिंग किंवा वेगवेगळ्या छोट्या छोट्या एरियाजमध्ये कोचिंग दिलं जायचं, जसं की बिझनेस कोचिंग असेल, फायनान्शियल कोच वेगळे असतात किंवा हॅपीनेस कोच आहे, हेल्थ कोच आहे. तर कोचिंगमध्ये बरेचसे डिफरंट प्रकार आहेतच, आधीपासून आहेत. पण लॉकडाऊन पासून आपण पाहतोय की मॅनिफेस्टेशन, होपनोपनो किंवा हिलिंग या गोष्टींना थोडं जास्त उधाण आलं आणि लोकांच्या चर्चेचा विषय बनला. आणि लोक शिकत पण आहेत, लोकांना फायदाही भरपूर होत आहे. पण येस, नक्कीच याच्यामध्ये क्लॅरिटीची पण आवश्यकता आहे. कारण आजकाल असं झालंय की जो तो उठतोय आणि मग मी कोच आहे, हा कोच आहे, तो कोच आहे, आणि मग काहीतरी इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत जाते, तर त्याची सत्यता लोकांना कळली पाहिजे. आणि मी नक्की त्याचा वापर कसा करायचा आहे, कोणाला अप्रोच करायचा आहे, कधी मी अप्रोच करू शकतो, हे सुद्धा लोकांना कळायला पाहिजे. आणि युट्यूबवरती किंवा सोशल मीडिया, बाकी इंस्टाग्राम, फेसबुक, या सगळ्याच मीडियावरती इतकी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे की लोकांना कन्फ्युजन पण होतं. कारण याचं ऐकू की त्याचं ऐकू, प्रत्येक जण काहीतरी काहीतरी सांगत असतात, त्याचा एक्सपिरियन्स सांगत असतात. आणि मग आपल्याला असं वाटतं की मी ऐकून ऐकून करू शकतो. तर ऍक्च्युअल तर कोणताही स्पेसिफिक प्रॉब्लेम असेल किंवा स्पेसिफिकली तुम्हाला इन्फॉर्मेशन हवीच आहे, शिकायचं आहे, तर तुम्ही सर्टिफाईड कोचेसकडे जाण्याची आवश्यकता आहे. आणि खरंच तुम्हाला जे इन्फॉर्मेशन प्रॉपर देऊ शकतात त्यांना अप्रोच करण्याची गरज आहे. नुसतंच ऐक्यू माहितीवरून काहीही करून आपल्याला थोड्या काळापर्यंत बदल येऊ शकतो. पण जर तो बदल येणं बंद झालं तर लोकांना मात्र डिप्रेशन पण येऊ शकतं. मग त्यामध्ये लोक स्वतःचे होप्स हरवून बसू शकतात की याला समजलं, त्याला फायदा झाला, माझ्या मैत्रिणीला कळलं, मला का नाही झालं, माझ्या बहिणीचं असं इतकं छान झालं, माझं का असं होतंय. तर त्यामध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीने, ज्या कोचनी सखोल अभ्यास केलेला आहे, तोच तुम्हाला तिथे गाईड करू शकतो. कारण प्रत्येकाची अंडरस्टँडिंग, प्रत्येकाचं नर्चरिंग, प्रत्येकाचं एन्व्हायरमेंट, आजूबाजूची परिस्थिती, त्याची बिलीफ सिस्टम डिफरंट आहे. आणि बेसिकली इट इज रिलेटेड टू बिलीफ सिस्टम. तर जेव्हा आपण कोचला अप्रोच करतो, एखाद्या सर्टिफाईड कोचला ज्याला सगळी माहिती आहे, तर तो तुमच्या बिलीफ सिस्टम आधी व्यवस्थित समजू शकतो. कारण त्याला माहिती आहे आणि तो तुमच्या बिलीफ सिस्टम नुसार तुम्हाला गाईड करू शकतो आणि प्रॉपर वेनी गाईड करू शकतो. जसं की तुम्ही गुगल मॅप वरती टाकलं तर तुम्हाला एका डेस्टिनेशन पासून दुसऱ्या डेस्टिनेशनला जायचंय, त्याचे वेगवेगळे 4 मार्ग असतात, पण बेस्ट मार्ग तिथे दाखवला जातो. कारण आता तशी सिस्टम डेव्हलप झालेली आहे. तसंच बेस्ट मार्ग कोण दाखवू शकतो की ज्याला माहिती आहे डेस्टिनेशन पहिला काय आहे आणि शेवटचं काय आहे. तर ज्याचा संपूर्ण अभ्यास आहे त्याच्याकडे अप्रोच करावा, हे तर पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, जसं तू विचारलंस की हिलिंग काय आहे. हिलिंग म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला उपचार असं म्हणतो किंवा बरं करणं म्हणतो. हिलिंग म्हणजे बरं करणं. आता बरं बरोबर. करणं म्हणजे कसं बरं करणं, तर हिलिंग ज्याला आपण हॉलिस्टिक हिलिंग म्हणतो. होलिस्टिक हिलिंग मध्ये काय असतं
शारीरिक लेवलला आपण हिलिंग करतो. म्हणजे शारीरिक स्वास्थ्य, जसं की आपण मागच्या काही एपिसोडमध्ये पण 6 वेगवेगळे मेन अंग पाहिले आयुष्याचे, जसं फिजिकल, मेंटल, सोशल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल अँड पेरेंटल. या सगळ्या एरियाजमध्ये हील करणं म्हणजे काय, तर त्या एरियाजमध्ये मी जे विचार करतो त्या विचारांना स्वस्थ करणं. ऍक्च्युली तर विचार हाच मेन रिझन आहे ज्याच्यामुळे सगळ्या गोष्टी घडतात. आपण जे म्हणतो ना की मॅनिफेस्टेशन, मी मॅनिफेस्टेशन शिकलो, मी हे मॅनिफेस्ट केलं, तर मला हे खरंच लोकांना सांगायला आता आवडेल आणि हे लोकांपर्यंत जायलाच हवं की असं काही नाही आहे की मी हे पर्टिक्युलर कार मॅनिफेस्ट केली किंवा मी पर्टिक्युलर हे मॅनिफेस्ट केलं. युअर एंटायर लाईफ इज मॅनिफेस्टेशन ऑफ युअर हम्म. थॉट्स. है ना, अच्छा. तुमच्या थॉट्सचं प्रकटीकरण. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर प्रकटीकरण. तुम्ही जे विचार ठेवता त्या विचारांचं प्रकटीकरण म्हणजे मॅनिफेस्टेशन आहे. तुमचं एंटायर लाईफ, ज्या एरियाजमध्ये तुम्ही जे काही पाहत आहात, आज तुमच्या लाईफची जी काही दशा आहे, जे काही तुम्ही पाहताय, अनुभवताय, ते म्हणजे तुम्हीच केलेलं मॅनिफेस्टेशन आहे. तर मग आता मला हवं तसं लाईफ करायचं असेल, जे मला वाटतंय तसं तर माझं लाईफ आता नाहीये, तर मला ह्या एरियाजमध्ये पुढे जायचंय, तर मला काय करावं लागेल, हील करावं लागेल. हील करावं लागेल म्हणजे काय, तर बरं करावं लागेल. बरं कसं करणार मी, तर माझ्या विचारांवरती मला काम करावं लागेल. आणि कोणता विचार ठेवल्यामुळे काय निर्माण होऊ शकतं हे आपल्याला माहित असेल, तर आपण त्याच विचाराला पुढे घेऊन येणार आहोत आणि त्या विचाराबरोबर जाणार आहोत. त्याला तुम्ही सगळेजण अफर्मेशन म्हणता, की मी हे हो. अफर्मेशन म्हटलो. कारण का, तर त्या विचाराचं रिपिटेटिव्ह जे तुम्ही करत राहता त्याच्यामुळे सबकॉन्शियस माइंडला, तुमच्या ब्रेनला प्रोग्रामिंग होतं आणि नवीन तिथे पाथवेज तयार होतात. सो विचार ठेवला एखादा पर्टिक्युलर, त्यांनी तसं आयुष्य निर्माण होतं. तर हे इतकं क्रिटिकल करण्यापेक्षा मी नेहमी लोकांना काय सांगते, माझ्या क्लायंट्सना, की तुम्हाला काय हवं ते आधी मला सांगा. है ना, आपण ते लिहून काढूयात. आणि मग त्या पद्धतीनं हे आयुष्य जगण्यासाठी मला काय करावं लागेल, तर मला माझा विचार बदलावा लागेल. तर मग त्यासाठी काय विचार करायचं, तो विचार आपण पुढे आणूया आणि तसे विचार ठेवूयात. आता हे विचार करताना पण कधी कधी काय होतं की नकारात्मक विचार येतात, कारण आपलं प्रोग्रामिंग तसं झालंय ना, बॉडीचं एज जे काही मी आहे. तुला आता थांबवते इथे. एक फक्त Yes. माझा एक प्रश्न, मला आता असं वाटलं की विचार मॅनिफेस्ट होत असतात, पण मग विचार ही प्रक्रिया मुळात काय आहे? म्हणजे ही ब्रेनची ऍक्टिव्हिटी आहे की मनाची ऍक्टिव्हिटी आहे? नक्की ही कशाची ऍक्टिव्हिटी आहे? आणि नेगेटिव्ह विचार जेव्हा मनामध्ये येतात, मुळात नेगेटिव्ह विचार मनात येणं हे स्वाभाविक आहे का? हा. हा. ओके. असे दोन प्रश्न मला तुला विचारायचे. बर. तर विचार कसे तयार होतात, हे ना, आपण ज्या वातावरणात लहानपणापासून वाढतो त्या वातावरणाचा इम्पॅक्ट आपल्यावरती असतो. आपल्या पेरेंट्स कडून आपल्याला काय इनपुट गेलेला आहे, आपल्या सोसायटीमधून आपल्याला काय इनपुट गेलेला आहे, आणि त्याच्यामुळे आपण कसा विचार करतोय, तर त्याचा प्रभाव विचारांवरती असतो. ऑफकोर्स आपल्या अभ्यासाने, आपल्या अनुभवाने आपण आपले विचार रिक्रिएट करत राहतो, रिथिंक करत राहतो. ब्रेन त्याच्यासाठी आपल्याला मदत करतो. पण कधी कधी काय होतं की एखादा विचार इतका ठोस बनलेला असतो की, फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला सतत त्याने फेल्युअर बघितलेलेच असतील बिझनेसमध्ये, तर त्याचा तो विचार इतका ठोस असतो की माझ्या बिझनेसला यश मिळत नाही, माझ्या हातालाच यश नाही, असं एखाद्याची बनू शकते. अ, म्हणजे खूप ठोस विचार असा बनू शकतो. तर मग त्यावेळेला हिलिंग, हिलिंग म्हणजे काय, तर मग जसं तू विचारलंस की होओपनोपनो, मग तिथे होओपनोपनो आहे. आणि हिलिंग मध्ये फक्त होओपनोपनो आहे असं नाही, हिलिंग मध्ये बऱ्याचशा टेक्निक्स आहेत. कधी आपण त्याच्यावरतीही बोलू. तर EFT आहे, इमोशनल फ्रीडम टेक्निक ज्याला आपण म्हणतो. बॅच फ्लॉवर रेमेडीज त्याच्यावरती आपल्याला मदत करतात. तर वेगवेगळे प्राणिक हिलिंग आहे, चक्रा हिलिंग आहे, हो. रेकी हा. आहे. तर वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर प्रार्थना आहे सगळ्यात महत्वाचं. तर मी तर लोकांना प्रार्थनावरती जास्त सांगते, कारण प्रत्येक विचार प्रार्थना बनतोय. तर कशी प्रार्थना करायला हवी, काय तुमची क्लॅरिटी हवी, तर त्याच्यानुसार आपण आपलं आयुष्य मॅनिफेस्ट करू शकतो.
तर येस, नेगेटिव्ह थॉट जसं तू विचारलंस तर ते स्वाभाविक आहेत का, तर ज्या वातावरणातून आपण पुढे आलेलो आहोत, जे एक्सपिरियन्स अनुभव आपल्याला आलेले आहेत, तर नकारात्मक विचार येणं स्वाभाविक आहे. पण मग होओपनोपनो मध्ये आपण काय करतो की जिथे मला नकारात्मक विचार येतो त्याची मी पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेते. कारण पूर्ण आता हे ना खूप महत्वाची गोष्ट आहे की आता जिथे जिथे तुम्हाला नकारात्मक विचार येईल तिथे तुम्ही कसं होपनोपन करायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगते. तर जिथे मला नकारात्मक विचार येतो तो मी पकडला आणि मी म्हटलं की आता या विचाराची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. मला माहित नाही की कोणत्या कारणामुळे, कोणत्या बिलीफ सिस्टममुळे, म्हणजे माझ्या मान्यतांमुळे किंवा कोणत्या माझ्या आधीच्या मेमरीजमुळे, माझ्याच स्मृती आहेत ना, माझे एक्सपिरियन्स, माझ्या अनुभवांमुळे किंवा माझ्या आजूबाजूच्या वातावरणामुळे, कशामुळे मला हा नकारात्मक विचार येत आहे मला माहित नाही. पण संपूर्ण ब्रह्मांडामध्ये नकारात्मक असं काही बनवलेलं नाहीये. संपूर्ण ब्रह्मांड हे आनंदासाठी बनलेलं आहे. पण मी आता घेऊ शकत नाही आनंद, मी नकारात्मकतेला ट्यून होतोय. ते का होतोय त्याचं रिझन मला माहित नाही. सो डिअर युनिवर्स, आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू अँड आय लव्ह यू. आता हे आपण का म्हणतो आय एम सॉरी का? तर जसं मी सांगितलं की संपूर्ण ब्रह्मांड आनंदासाठी बनलंय. कारण इट इज अ क्रिएशन, को क्रिएशन ऑफ युनिव्हर्सल एनर्जी, ऊर्जा, गॉड आपण म्हणू शकतो. की त्याने, परमात्म्याने तरी दुःखासाठी काही बनवलेलं नाहीये. पण तरीही मी दुःख भोगतोय ना. तर मला आता हे कळून चुकलंय की मी ब्रह्मांडाचाच एक भाग आहे, अंश आहे, किंवा आपण म्हणू शकतो मीच ब्रह्मांड आहे. है ना. आपण ऐकतो तर आत्ताही तुमच्यासाठी थेरी असेल. तर थिरॉटिकली पण आपण म्हणू शकतो की येस, मी हा ब्रह्मांडाचा अंश आहे, भाग आहे. तरी सुद्धा मी नकारात्मकतेला ट्यून होतोय. सो आय एम सॉरी फॉर दॅट. प्लीज फॉरगिव्ह मी. आता मला हे कळत आहे पण तरीही मी ट्यून झालोय तर मला माफ कर, असं आपण म्हणतोय, वैश्विक ऊर्जेला म्हणतोय, ब्रह्मांडाला म्हणतोय. आणि आय अच्छा, थँक यू. म्हणजे हे उद्देशून म्हणायचंय ते ब्रह्मांडाला उद्देशून म्हणायचंय, ब्रह्मांडाला किंवा म्हणतोय. जी ऊर्जा आहे तिला म्हणायचंय. बर बर. एक्झॅक्टली. आणि मग हम्म, आपण म्हणतो की आय थँक्यू. आय थँक्यू का? कारण मी आभारी आहे की मला ऍटलिस्ट आता हे क्लिक झालं की ही प्रार्थना हम्म, करायची आहे, हे म्हणायचंय आणि माझ्याकडून हे करून घेतलं जात आहे, मला तो विचार आला. सो मी माझा नकारात्मक विचार आता पकडू शकले आणि त्याच्यासाठी ही ब्रह्मांडच मला मदत करताय ना. फॉर एक्झाम्पल, हे कोणी आता आपला हा एपिसोड पाहतील आणि त्याच्यानंतर करतील, ऑफकोर्स ब्रह्मांडीय ऊर्जेची ही इच्छा आहे की त्या त्या लोकांपर्यंत मदत पोहोचावी ज्यांना खरंच होपनोपनो प्रॉपरली शिकायचं आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतोय, दॅट इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ युअर थॉट. है ना. हम्म, तर आय हम्म. थँक्यू फॉर दॅट. आय थँक्यू की माझ्याकडून हे ऑटोमॅटिकली झालं. आय लव्ह यू, कारण तू माझी किती काळजी घेतोयस. हा व्हिडिओ माझ्यापर्यंत आला, मला कळलं आणि मी आता म्हणायला लागलो. सो आय लव्ह यू फॉर दॅट. अशा पद्धतीनं एक एक नकारात्मक विचार पकडून आपण हिलिंग करू शकतो हो ओपनोपनो ही मेथड वापरून. ठीक आता आहे. हे जे हो ओ पोनोपोनो हा जो शब्द आहे, तर हे मुळात त्याची थोडीशी इतिहास सांग. बहुतेक लोकांना आता हल्ली जे हा. सोशल मीडिया वापरतात त्यांना माहिती असतं, पण तरी एक छोटीशी इन्फॉर्मेशन दे की हे म्हणजे हे कुठून आलंय आणि हे काय आहे नक्की. हा. तर थोडीशी इतिहास ओके. त्याचा. ती एक हवाईन टेक्निक आहे. डॉक्टर ह्यू लेन यांनी ती प्रचलित केलेली आहे. तर ऑफकोर्स काही गोष्टी तर आधीपासून असतात. कधी कधी एखाद्या व्यक्तीकडून ती खूप व्यवस्थितपणे वापरली जाते, त्याचे रिझल्ट येतात आणि मग ती त्या व्यक्तीच्या नावाने होऊन जाते. तर त्याच्या पाठीमागचा इतिहास काय आहे, त्यांना कुठून मिळाली, तर त्यांच्या आधी त्यांना ह्या गोष्टी माहीत होत्या. हवाईमध्ये ह्याची प्रॅक्टिस केली जायची, तर त्यांना माहित होतं, पण त्यांनी त्याचा खूप प्रॉपर उपयोग केला. त्याच्यामुळे डॉक्टर ह्यू लेन यांच्याकडून ही टेक्निक आली. आणि तसंही तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला ह्यू लेन यांनी काय केलं, किंवा माझ्या चॅनेलवरती सुद्धा त्याचा एक छोटासा एक 15-16 मिनिटचा व्हिडिओ आहे, ते पाहू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की ह्यू लेन यांनी कसं केलं आणि कसं पेशंट्सना बरं केलं. आणि मग त्याच्यामुळे ती टेक्निक खूप प्रचलित झाली. आणि त्याच्यामध्ये फक्त 4 मॅजिकल सेंटेन्सेस आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. तर ह्यू लेन यांचं एक बुक आहे झिरो लिमिट म्हणून. तर हे जे म्हटलं जातं ना, हे 4 वाक्य, तर तिथे ना कोणताही कर्ता भाव नाहीये. तिथे झिरो बनून, शून्य बनून, आपण जे आध्यात्मिक अस्पेक्टनी जर ह्याला समजायचा प्रयत्न केला ना, तर तिथे तुम्ही शून्य बनून,
म्हणजे नथिंगनेस मध्ये तुम्ही ही प्रेयर ऍक्च्युली करता. तर तितकी डेप्थ आहे त्याला आणि तितका त्याचा रिझल्ट स्ट्रॉंग आहे. आजकाल कसं झालंय की मॅनिफेस्टेशन हिलिंग ह्याच्या नावाखाली छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण अगदी म्हणजे मला काहीतरी कार हवी आहे, मला माझा बॉस त्रास देतोय, हिलिंग करतो, करू शकता. नॉट एन इश्यू. कारण त्याचा इफेक्ट तर होणारच आहे आणि त्याचा फायदा पण होणारच आहे. तर करायला काही हरकत नाहीये, पण ते किती डीप आहे हे समजून घेतलं तर तुम्ही प्रॉपर गोष्टी हा. मॅनिफेस्ट करू शकता. म्हणजे खरंच म्हणजे काय मागायचं हे तरी कळायला पाहिजे ना. म्हणजे असं आहे का की म्हणजे मला एखाद्या बरोबरची माझं नातेसंबंध सुधारायचं आहे, तर मी त्या व्यक्तीला त्याला आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, येस, थँक यू, आय लव्ह यू, येस. तर ते वर्क होतं असा त्याचा अर्थ आहे का? येस, येस, ते वर्क होतं ना. कारण जर का मी असं म्हटलं, फॉर एक्झाम्पल चारुता आणि माझ्यामध्ये जर काही मला तणाव दिसला, तर मी असं म्हणू शकते, डिअर चारुता, आय डोंट नो व्हाय दिस स्ट्रेस इज इन बिटवीन अस. हा जो तणाव आपल्यामध्ये तयार झालेला आहे, का कशामुळे मला माहित नाही. माझ्या कोणत्या बिलिफ्समुळे झालाय, माझ्या कोणत्या मान्यतामुळे, म्हणजे बिलीफ म्हणजे मान्यतांमुळे आहे, किंवा माझ्या कोणत्या आधीच्या आठवणींमुळे आहे, किंवा माझ्या विचारांमुळे आहे. मला खरंच माहित नाही हे असं का झालं. आणि आय एम सॉरी फॉर दॅट, प्लीज फॉरगिव्ह मी. टुडे आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अवर रिलेशनशिप. तर एका साईडनी हम्म. जरी मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली त्या नात्याची, तरीही चालू शकतं की मी आपल्या नात्याची 100% जबाबदारी घेते. प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. आणि असं आपण चॅन्टिंग करू शकतो. 21 टाइम्स करा. अगेन दीज आर नंबर्स. लोकांना त्याच्यामध्येही असतं, मग माझं 108 वेळा नाही झालं. अरे ठीक आहे, 108 वेळा सांगितलं जातं कारण त्याच्या पाठीमागे काहीतरी रिझन आहे की तितक्या वेळेला तुम्ही करता तर तुमच्या ब्रेनमध्ये तसं प्रोग्रामिंग होतंय ना, न्यूरोप्लास्टिसिटी इफेक्ट येण्यासाठी तुम्हाला तितकं करावं लागेल. पण असं काही नाही, 21 वेळा केलं तरी तुम्हाला इम्पॅक्ट होणारच आहे. एकदा केलं तरी ठीक आहे. यू नीड टू जस्ट प्ले विथ प्रेयर्स अँड थॉट्स. असं मी म्हणेल. ऍज अ कोच मी हे सांगेल की असं काही नाही आहे की तुम्ही तेच घेऊन बसा. अगेन परत तो तुमच्या बिलीफचा पार्ट बनतो. मी 108 वेळा करूच शकत नाही, माझं मनच लागत नाही, मला विचारच येतात. अरे बाबा, मग 11 वेळा करू शकतो का? 11च वेळा कर, पण कर. सो माझं असंच झालं पाहिजे ना, जे असतं ना आपलं, मागच्या एपिसोडमध्ये पण आपण काही गोष्टी डिस्कस केल्या, अशीच पूजा झाली पाहिजे. तसंच झालं पाहिजे. ते उजव्या बाजूलाच ठेवलं पाहिजे, ते डाव्या बाजूलाच ठेवलं पाहिजे. मी आधी आय एम सॉरी म्हणू की आधी प्लीज फॉरगिव्ह मी म्हणू? मी आधी आय लव्ह यू म्हणतो, मग आय थँक्यू म्हणतो. मग तुम्ही तर आधी थँक्यू म्हणता, मग आय लव्ह यू नंतर म्हणता. तुम्ही हे वाक्य असे का करता? अरे, भाव इज इम्पॉर्टंट. आपल्या पूर्वजांनी आपल्या वेदांमध्ये सगळीकडे सांगून ठेवलेलं आहे, तुम्ही म्हणा अगर न म्हणा, तर भाव इम्पॉर्टंट आहे. तर जितक्या आतून प्रार्थना येते ना, जितकं तुम्ही ते कनेक्ट करताय, तितकं ते फास्ट फास्ट हम्म. हिलिंग होतं. सो ओके. अगदी म्हणजे तुम्ही झाडू मारताना, घरात सफाई करताना, भांडी घासताना, गाडी चालवताय, ड्रायव्हिंग करताय, बाईकवरती आहात, माहितीचा रोड आहे, तेव्हा आपल्याला जास्त विचार करावा नाही लागत. इन दॅट टाइम ऑल्सो तुम्ही ते म्हणू शकता. तर त्याला काही असं रिस्ट्रिक्शन नाही की कधी म्हणायचंय. प्रार्थनेला काही रिस्ट्रिक्शन असतं? मंदिरात गेलं, ह्याच देवासमोर बसलं, अशीच प्रार्थना केली तर ती फलित होणार आहे असं थोडीच आहे, है ना? कारण प्रार्थना ही प्रार्थना आहे. तुम्ही जिथे बसलेला आहात तिथेच ती होणार आहे, तिथेच होऊ शकते ती. भाव असेल तर कुठेही म्हणू शकता. तर होपनोपनोला पण असं काही नाही. हा, पण सुरुवातीच्या काळात जर मला कोणी विचारलं की मी कसं करू, तर मग मी सांगते. सांगताना तर आपण सांगतो की एखादं म्हणजे स्वच्छ तुम्ही अंथरून बसलेला आहात, आसन आहे, त्याच्यावरती बसलाय, शांतपणे तुम्ही विचार करताय, म्हणताय. पण जेव्हा ते तुमच्या एक आयुष्याचा भाग बनत जातं, तसं तसं तुम्हालाच लक्षात येतं की तुम्ही जाता येताही करू शकता. सुरुवातीला आसनाचं महत्व आहे, सुरुवातीला 108 वेळाचं महत्व आहे, सुरुवातीला शांतपणे बसून लिहून करण्याची गरज आहे. का तर आपल्याला माहित नाही, आपला फोकस आपण त्याची प्रॅक्टिस करतोय, है ना? तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण तसं करतो, पण त्याच्यासाठी कोणी थांबू नये असं मी म्हणेल. की मला वेळच नाही मिळत मॅडम, की मी 20 मिनिट नाहीच काढू शकत, तुम्ही म्हणता बसून करावं. तर नाही, मग मी तिला सांगते की तू जॉबला जाते ना, बसमध्ये बसते ना, मग तू हातावरती मोज. माझ्या मेडनी मला ही टेक्निक सांगितली. ती म्हटली की ताई, मी हाताच्या बोटांवरती 108 वेळा मोजते. तर ती ती
कसं करते तर हे 3 पेर असतात बोटाची, तर ते पकडते ती आणि मग तिचं ते 15 होतं एका वेळेला. तर मग अशा पद्धतीने हे इकडे 15 होतं. तर असं करून ती 3 वेळा केलं तर 90 झालेलं असतं है ना. तर ती तशा पद्धतीने करते. यू कॅन फाइंड युअर पण क्रिएटिव्ह वे. म्हणजे हे टेक्निक हे मॅनिफेस्टेशनचं टेक्निक नाही, हे हिलिंग टेक्निक आहे. सी मॅनिफेस्टेशन अगेन तेच मी म्हणेल की तुमचा प्रत्येक विचार हा प्रकटीकरण होत आहे. तर हे मॅनिफेस्टेशन इज समथिंग डिफरंट असं नाही. तुम्ही जाता येता पण जे विचार करताय ना, तेच तर तुमच्या आयुष्यामध्ये ओके. दिसतायत ना, हा त्याची हा हा. रियालिटी आहे. आलं लक्षात. थॉट इज क्रिएटिंग युअर बरोबर. रियालिटी. तर तो हम्म. त्याचाच एक पार्ट आहे ना. माझे थॉट माझी रियालिटी क्रिएट करतायत. मला माझ्या थॉटमध्ये आता खूप कळायला लागलंय की मला चारुताबद्दलचे खूप विचार येत आहेत आणि आता तिच्याने माझ्या नात्यामध्ये काहीतरी तणाव क्रिएट झालाय है ना. तर मी थांबते, मी विचारांना आता दिशा देते. मी म्हणते की डिअर चारुता, आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी. आय डोंट नो हे असं का झालं. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. अगेन आय एम क्रिएटिंग अ थॉट ना. हम्म. दिस इज हम्म. थॉट ना. थॉट आलं क्रिएट लक्षात. करताय, थॉट हम्म. बरोबर भावना तयार होतीये है ना. तर ते भावना जशी तयार होते तसा तुमचा अनुभव बनतो, एक्सपिरियन्स येतो तुम्हाला. ओके. आणि मग हे सायकल आहे. बिलीफ, हा. त्याच्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स, त्याच्यानंतर तुम्ही जे काही करता ते नंतरचा नवीन थॉट क्रिएट करता, ते तुमच्या अनुभवातून करता. परत त्या थॉटची भावना तयार होते, भावनाचा परत एक्सपिरियन्स होतो, एक्सपिरियन्सला परत बळ मिळालं की तुमचा परत थॉट होतो. तर हे चक्र आहे. अच्छा. आलं लक्षात. म्हणजे हे कुठेतरी थोडंसं स्पिरिच्युअलिटीशी रिलेट होत आहेत ह्या ज्या आपण आता गोष्टी बोललो ते, अध्यात्म ज्याला आपण म्हणतो. तर आपला देश म्हणजे भारतीय संस्कृती जी आहे ती तर पूर्ण अध्यात्माशी अत्यंत जोडली गेलेली आहे. आणि मग आता हे जे टेक्निक सध्या सगळीकडे गाजतंय, तर हम्म. ह्याचा आपल्या संस्कृतीशी म्हणजे ते आपण कुठे रिलेट करू शकतो का? तो आता हम्म. वेदांचा उल्लेख केलास. हो, हो. तर याच्यामध्ये कसं आहे ना, आपल्या संस्कृतीमध्ये आधीपासूनच सांगितलेलं आहे ना, माफी मागा, क्षमा करा. तर क्षमाशीलता हा सर्वात महत्वाचा गुण आहे. लहानपणी आपल्याला सुविचार होता. तर हे आपल्याला क्षमा करणं, सॉरी म्हणणं, हे आधीपासूनच आपल्या संस्कृतीमध्ये पण सांगितलंच गेलेलं आहे. त्याच्यामुळे हे काही वेगळी गोष्ट आहे, कुठून दुसरीकडून आली अशातलाही काही भाग नाहीये. त्याच्यानंतर जैन धर्मामध्ये एक प्रार्थना असते, त्यांचा तर तो पूर्ण महिनाच असतो ना, क्षमा. माझ्याकडून जर कोणाला काही दुखावलं गेलं असेल तर. पर्युषण पर्व हा, काहीतरी म्हणतात त्याला पर्युषण ते पर्व ना. असतं. तर पर्युषण. त्याच्यामध्ये ते खूप इंटेन्सली काम करतात त्याच्यावरती. आपल्या आईने आपल्याला लहानपणी सांगितलं असेल की क्षमा मागायला पाहिजे, क्षमा करायला पाहिजे है ना. तर मग हे असतं किंवा मी माझ्या आईला खूप वेळेला असं प्रार्थना करताना मंदिरामध्ये जेव्हा गेली तेव्हा तरी ते असं करताना पाहिलेलं आहे की क्षमा कर, काही चुकलं असेल तर है ना. आपण म्हणतो की करेक्ट आहे. हे हम्म. आंबे हम्म. माता क्षमा कर आता, असं माझी आई म्हणायची प्रार्थना अच्छा. करताना. तर हे मी पाहिलेलं आहे. तर हे काही असं नाही की आपल्याला माहितच नाही है ना. तर माझ्या आईला की होपणं माहित नव्हतं, बट तिला एवढं माहित होतं की माझ्या काही चुका झाल्या असतील तर मी देवाची माफी मागायला पाहिजे हम्म. किंवा हम्म. मनातून लोकांची माफी मागायला पाहिजे. समोरून नाही जमलं जाऊन, कधी कधी असं होतं ना की काही नात्यांमध्ये किंवा ऑफिसमध्ये कधी कधी आपल्याला समोरून जाऊन सॉरी नाही म्हणता येत, पण तो तणाव राहतो. तर त्या तणावाची रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेऊ शकतो आणि आपण हे म्हणू शकतो, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तर त्याच्यामध्ये कम्प्लिशन होतं, म्हणून हे 4 वाक्य जी आहेत ना ती जास्त हम्म. प्रचलित होतात. कारण कसं आता इंग्लिश बरोबर पण लोकांना थोडंसं एक ईज आलेला आहे. आपण मराठी इंग्लिश कॉम्बिनेशन मध्ये आपले सुद्धा पॉडकास्टमध्ये आपण जनरली काही विषयी असेच शब्द येतातच इंग्लिश मराठी. तर हे कॉम्बिनेशन मध्ये आणि ते इझी होऊन गेलंय लोकांसाठी. सो तुम्ही ते मराठीत म्हटलं, माझी चूक झाली, मला माफ कर, मी आभारी आहे, तुझे धन्यवाद आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तरीही चालू शकतं. तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणलात तरी चालू शकतं. सो भाव इज इम्पॉर्टंट. अगेन तिथे म्हणताना काय हम्म. क्रिएट होत आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याला आपण कर्मा क्लिन्झिंग असं म्हणू शकतो का? हा, ऑफकोर्स येस. त्याला आपण कर्मा क्लिन्झिंग म्हणू शकतो. जसं आपण म्हटलं ना, जैन धर्मामध्ये पूर्ण 1 महिना त्याच्यामध्ये दिलेला असतो त्यांनी. तर त्याच्यामध्ये असंच सांगितलेलं आहे की तुम्ही पूर्ण क्षमा करा, क्षमा मागा सर्वांची.
आणि आपण पण रोज डे टू डे प्रार्थना झोपताना आपल्याला हे सांगितलंच आहे ना, प्रत्येक धर्मामध्ये सांगितलेलं आहे. हिंदू धर्मामध्ये पण सांगितलेलं आहे, अगदी गीतेमध्ये पण हे सांगितलेलं आहे ना, की हो. तुम्ही जे कर्म करता त्याचं फळ तुम्हाला मिळतं. तर मग तुम्ही जे थॉट अडवून ठेवलेला आहे ना, एखादा निगेटिव्ह पकडून ठेवलेला आहे, तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जो विचार करताय तो खूप महत्वाचा आहे. तर जर चुकीचा विचार तिथे येतोय हे आपल्याला जर लक्षात येतंय, तर त्या विचारांना रिलीज करणं, ते विचार सोडून देणं गरजेचं आहे. तर ती क्लिन्झिंग त्यालाच म्हणतो ना आपण. चुकीचा विचार म्हणजे काय विचार, की आता माझे नातेसंबंध चांगले राहतच नाहीत, मला लोकांशी नीट बोलताच येत नाही, किंवा जे माझ्या आयुष्यामध्ये चांगली लोक येतात ती निघूनच जातात. लोकांचे थॉट अशा मान्यता बनत जातात त्यांच्या अनुभवावरून. पण मग हे क्लीन करणं गरजेचं आहे ना. हे जर क्लीन नाही केलं तर तुम्हाला तसे नंतर रिझल्ट त्याच पद्धतीने येणार आहेत जो विचार तुम्ही हम्म. पकडून ठेवलेला आहे. हम्म. तर तुमचा हम्म. प्रत्येक विचार हा कर्म बनूनच कार्य करतोय ना. तर प्रत्येक विचार हा हा. सुद्धा कर्म आहे. ऍक्शन फक्त कर्म आहे का, तर नाही. ओके. हा. विचार पण हा. कर्म आहे. किंवा आपण म्हणतो ना, बिझनेसमध्ये माझ्या हाताला यशच नाही, किंवा मी जिथेही जातो मला वाईटच बॉस भेटतो, मला बॉसच चांगले मिळाले नाहीत आजपर्यंत, किंवा नेहमी लोक माझ्या आजूबाजूला जे असतात माझे कलिग्स वगैरे, तर त्यांना माझ्याबद्दल जेलसीच वाटते. एखादा व्यक्ती हा विचार घेऊन जातो तर त्याने कितीही ऑफिस चेंज केले तरी त्याचा हम्म. थॉट तो आहे ना, तर तशीच लोक तो अट्रॅक्ट करतो. पण तशा मग असं. पद्धतीच्या घटना घडतात त्याच्या लाईफमध्ये. हा. सो असे जे विचार येत असतात, निगेटिव्ह विचार, तर त्यांना जर आपण ठेवलं, म्हणजे त्यात एक तर कर्म आहेत, म्हणजे विचार हे देखील कर्म आहेत, हे खूप छान सांगितलंस तू. आणि मग ह्यांना जर आपण हील केलं, होपोनोपोनो असेल किंवा आणि कुठलं टेक्निक असेल, तर ते क्लिन्झिंग झाल्यानंतर विचारांची गर्दी कमी होते का? मग ते चांगले असतील किंवा वाईट असतील, मुळात विचार येणंच कमी होतं का, असं मी तुला येस, विचारते. येस, येस, ऑफकोर्स ते विचार येणं कमी होतं. कारण काय, तर आता सपोज माझं आणि तुझ्यामध्ये काहीतरी बिनसलंय, आपण हे एक्झाम्पल घेऊन चाललोय म्हणून त्याच एक्झाम्पलने मी सांगते. तर काय होतं की त्या रिलेशनमध्ये जे आता वुंड्स तयार होत आहेत ना, जखमा तयार झालेल्या आहेत त्या, की त्रास होतोय, ती मग त्या दिवशी असं नव्हतं बोलायला पाहिजे म्हणून मी असं बोललं, मग तिला कळतच नाहीये, मग मी तर तिच्यासाठी इतकं केलं, मग तिनं हे नाही समजून घेतलं. तर हे विचारांवरती विचार, विचार असं आपण क्रिएट करतो, तणाव वाढतो त्यांनी. आणि परत जो विचार आपण करतोय त्याच्यामुळे अजून नेगेटिव्हिटी क्रिएट होतीये, है ना. त्याचा असर परत इतर नात्यांवरती पण व्हायला लागतो. कारण मग आपण अगदी मग असं आपल्याला काहीतरी उमजल्यासारखं गवसल्यासारखं डिक्लेअरच करून टाकतो, लोकांना किंमतच नसते, चांगल्या लोकांच्या बाबतीत नेहमी वाईटच घडतं. है ना, कधी कधी लोक रागात असं म्हणतात चांगल्यांबरोबरच नेहमी वाईट घडतं, किंवा कितीही अगदी करा अगदी खूप नात्यांमध्ये, कॉमन वाक्य आहे. कितीही करा नात्यांमध्ये किंमत नसते, चांगल्या लोकांची आजकाल किंमत नाही राहिली, तर आपण काहीतरी एक युनिव्हर्सल सिद्धांतच बनवून टाकतो आपल्या आयुष्याचा. सो हे अच्छा. काय आहे ना, अतिविचार करतो आपण त्या गोष्टीवरती, काहीतरी नकारात्मक ठोस त्याला लेबल लावून टाकतो, आणि मग तशाच पद्धतीची लोक, तशाच पद्धतीच्या घटना आपणच आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करतो. म्हणून आपल्याला थांबायचं आहे. म्हणून आपल्याला ती गोष्ट क्लीन करायची आहे. जसा कचरा घरामध्ये झाल्यावर क्लीन करतो ना, तसं आपण आपल्या मनामधला हा कचरा, बुद्धीमधला हा जो कचरा आहे, त्याला क्लीन करायचंय, थांबायचंय, वेळ द्यायचा. अच्छा, मला असे विचार येतात. सो आपण हे होपोनोपोनो करतो. अगेन एक गोष्ट मला यात ऍड करायला आवडेल. होपोनोपोनो बरोबर किंवा कोणत्याही हिलिंग टेक्निक बरोबर लोकांची ही मान्यता आहे की मी त्याला माफ केलंय आणि त्याने मला माफ केलंय, याचा अर्थ आता आम्ही एकत्र छान राहिलं पाहिजे. तर याचा अर्थ मुळीच हा नाहीये. सो मी होपनोपनो केलं आपल्या नात्यासाठी, तर याचा अर्थ मुळीच हा नाहीये की चारुता आणि मी आता खूप छान मैत्रिणी होणार आहोत आणि बोलणार आहोत. झाला प्रोसेसमध्ये तर झाला, बट मी चांगलं वागले तिच्याशी, ती माझ्याशी चांगलं वागतेय, हे जर आला सीन तर दॅट इज ओके, आमची मैत्री पुढे गेली छान, ओके. बट नाही झाला तरी इट्स ओके, बिकॉज आय रिलीज दॅट थॉट. मी तो थॉट सोडून अच्छा. देते. मी तिला तिच्या हम्म. मार्गाने जाऊ हम्म. देते, है ना, तिच्या दिव्य योजनेनुसार, तिच्या डिवाइन प्लॅन नुसार. जर काही दुसऱ्या गोष्टी असतील तर आय जस्ट लेट गो हर. आणि तिला सोडून दिल्यामुळे मी माझा रस्ता पण क्लिअर करते.
होऊ शकतं की आम्ही परत एकत्र एका रस्त्यावरती येऊ शकतो किंवा आम्ही दोन वेगळ्या रस्त्याने जाऊ शकतो. ओनली द थिंग इज जे मला इथे रेजिस्टन्स जाणवत होता, जो मला त्रास होत होता, तो मी सोडून दिला आणि मी तिला ब्लेसिंग दिले की गॉड ब्लेस यू. है ना, मी सोडून देते. मी त्याच्याबरोबर काही अटॅचमेंट ठेवत नाही. कधी कधी लोक नात्यांमध्ये जनरली हे होतं, हो ओके. पण पण करा म्हटलं ना करायला तयारच होत नाहीत. त्यांना वाटतं की अरे मी त्या माणसाचं थोड आयुष्यभर बघणार नाही, एक जन्म काय 8 जन्म बघणार नाही आणि तुम्ही मला हो पण हम्म. करायला हम्म. सांगताय, मी नाही करणार आहे. सो कोणीच सांगितलेलं नाही की त्याच्याबरोबर राहा म्हणून. पण क्लीन करा. का क्लीन करा? कारण त्रास तुम्हाला होतो. त्रास होत नसेल, हम्म. विचारच नाहीये ना. त्रास होत नसेल तर तुम्ही त्याच्यावर काही ऍक्शन घ्यायची गरजच नाहीये. पण तुम्हाला होतोय ना त्रास, तुम्हाला वाटतंय ना की तिने असं नव्हतं वागायला पाहिजे, तिची चूक झालीये, किंवा तिला नाही दोष देताय तुम्ही, स्वतःला तरी दोष देताय, स्वतःला नाही देताय, घटनेला दोष देताय, कशाला तरी दोष देताय, गिल्टमध्ये आहात किंवा क्रोधमध्ये आहात, तुमची भावना, तुमचे विचार तुम्हाला सांगतायत ना काहीतरी चुकीचं घडलंय. इथे तुम्हाला जाणवतं, रेजिस्टन्स फील होतो. जर रेजिस्टन्स फील होतोय तर तुम्हाला होपनोपनो करायची गरज आहे. अगेन याच्यामध्ये मी ऍड हे करेन छान की तेजग्यान फाउंडेशन मध्ये, जसं की मी मागेही सांगितलं की मी तेजग्यान हॅपी थॉट्स. हॅपी थॉट्स मध्ये गेले कित्येक वर्ष आहे, 21 मोर दॅन 21 इयर्स. तर सरशींनी क्षमा प्रार्थना खूप वर्षांपूर्वी दिलेली आहे सगळ्या बर. खोजींना तेजग्यान फाउंडेशनच्या. तर ती प्रार्थना तुम्हाला GetHappyThoughts.in वरती सुद्धा मिळेल. ती प्रार्थना आहे, क्षमा प्रार्थना आहे, प्रेमांजली आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना आहेत. तर आता आपण क्षमा प्रार्थनावरती बोलतोय तर मी त्याच्या रिलेटेड सांगेल की त्याच्यामध्ये खूप सुंदर दिलेलं आहे सरशींनी की मी ही माफी मागतोय, तर ही मी माफी मागून कोणावर उपकार नाही करत आहे. म्हणजे ही माफी मी दुसऱ्या कोणासाठी नाही मागत आहे, तर मीच माझ्या आयुष्याचे दरवाजे उघडे करत आहे. माझ्या ओके. आयुष्यामध्ये हा. मीच, हम्म. मला शांतता यावी यासाठी मी करत आहे. हे इतरांसाठी नाहीये, हे कर्म, हे काही उपकार नाहीये दुसऱ्या कोणावरती. तर तू जस्ट आता आपला पॉडकास्ट झाल्यानंतर बघ तू ती प्रार्थना आहे, तर त्याच्यामध्ये खूप हम्म. छान विश्लेषण केलेलं आहे. तर बरेचसे खोजी हे प्रार्थना करतात, रोज करतात, झोपताना करतात, सकाळी 9:09ला, संध्याकाळी 9:09ला पण विश्वशांती प्रार्थना होते, फॉलोड बाय ही क्षमा प्रार्थना पण आम्ही करतो. सो दिस इज फॉर अस, ज्याला त्रास होतोय ना त्याच्यासाठी आहे, कारण ते करून मी माझ्या मुक्तीचं द्वार उघडं करत आहे, असं असे म्हणतात. हम्म. उपकार हम्म. नाही करत आहे मी, तुला माफ करून किंवा माफी मागून सुद्धा. मग ती प्रार्थना कशी आहे, कळत न कळतपणे माझ्या विचारवाणी क्रियांमुळे जर मी कोणाला हम्म. दुखावलं असेल आज दिवसभरामध्ये, तर मग मी त्याची माफी मागतो. आणि जर का कोणामुळे मी दुखावलं गेलं असेल तर मी त्याला, माझं मन मोठं करतो आणि क्षमा करतो. आणि असं करून मी कोणावरतीही उपकार करत नाही, तर मी स्वतःसाठीच मुक्तीचे दरवाजे उघडे करत आहे. अच्छा. हा हा हा. ओके. तर आलं लक्षात. म्हणजे तर हे ही जे काही करायचंय हे संपूर्ण स्वतःसाठी क्लॅरिटी त्या करायचंय. प्रार्थनेमध्ये येस सर्षींनी ऑलरेडी दिलेली आहे. अच्छा. ओके. आणि मग आता ही जी टेक्निक्स आहेत, आपण आता बरीच नावं घेतली, पण मग तुला असं वाटतं का की हे टेक्निक म्हणजे हे एवढं का फेमस झालं, किंवा इतका त्याचा प्रचार का झाला, बाकीच्या टेक्निकचा त्या मानाने इतका प्रचार नाही झाला? काय कारण असेल हा, याचं? तसं मी म्हटलं तसं ना की एकतर लॉकडाऊन पासून लोकांना त्यावेळेला गरज होती, कोचिंग हो. इंडस्ट्री पुढे आली, त्याच्यामध्ये काही गोष्टी दिल्या गेल्या, त्या फेमस होत गेल्या कारण लोकांना गरज होती, त्याचा वापर जास्त झाला. दुसरी गोष्ट, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक्यू, आय लव्ह यू, खूप मोठी प्रार्थना म्हणण्यापेक्षा चार छोटेसे वाक्य आहेत. सोपं आहे. सोपं आहे, लक्षात ठेवायलाही सोपं आहे, म्हणायला सोपं आहे, कुठेही जाता येता चॅन्टिंग करताही येतं. त्याच्यामुळे ते मग फेमस होत गेलं की लोकांना इज आहे ना, जी गोष्ट इज आहे ती गोष्ट फेमस होत राहते. तर करेक्ट, त्याचा करेक्ट. अर्थ मात्र सेमच आहे. क्षमा प्रार्थना करा, तुम्ही अजून काही पर्युषण करा, अजून काही करा, सगळ्या गोष्टींचा अर्थ एकच आहे की क्षमा. पण कुठून क्षमा मागतो आपण? झिरोतून मागतो, नथिंगनेस मधून मागतो. तर ज्यांना खरंच ओपन ओपन अजून डीप समजून घ्यायचं आहे त्यांनी पुस्तकं वाचा. त्याच्यामध्ये झिरो लिमिट जे बुक आहे तेही वाचा. त्याच्यामुळे तुम्हाला डॉक्टर ह्यूलिन यांचा कॉन्सेप्ट काय आहे, जे त्यांना नेमकं काय म्हणायचंय ते कळू शकतं. किंवा
तेजग्यान फाउंडेशन मध्ये सुद्धा बरीचशी पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या आहेत व्यवस्थितपणे. तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. हॅपी थॉट्स तर खूप म्हणजे खूप, मी पण त्यांचं एक शिबिर केलं होतं मागे, आणि नंतर ते मग नाही पुढे कंटिन्यू झालं. पण त्यांचा म्हणजे मुद्दा लक्षात आला. पण होतं काय, तू म्हणतेस तसं ते बरोबर आहे की ते जे निगेटिव्ह विचार येतात त्यांच्यावर काम करायला पाहिजे. मग त्यालाच आपण कॉन्शियसनेस ज्याला म्हणतात, किंवा अवेअरनेस. तर येस. तो हाच आहे ना, की हा. विचार येतोय हे समजणं मुळात आधी. हम्म. बऱ्याचदा काय होतं ना, ते येत असतात, जात असतात, माणूस अवेअर नसतो की काय काय मनात विचार येत आहेत. तर येस. तो अवेअरनेस तिथे येणं आवश्यक आहे. काय होतं, हे शब्द माहितीयेत, कॉन्शियसनेस, अवेअरनेस, हिलिंग आणि हे, पण ते नक्की काय आहे ना, ते नाही समजत अगं. आणि हम्म. आता तू जे काही सांगितलं ना, बऱ्याच अंशी बऱ्याच गोष्टी मला क्लिअर झाल्या की अच्छा हे असं आहे. म्हणजे मला, मी आता आपण एक असं छोटस त्याचा एक सारांश करायचा म्हटलं तर, हो ओपोनोपोनो हे एक अनेक टेक्निक्स पैकी एक टेक्निक आहे, जे कम्पॅरेटिव्हली करायला सोपं आहे. आणि ते बाकी काही नाही, ती एक क्षमा प्रार्थना आहे की जिथे काही चुकलं असेल ते अगदी तुम्ही अगदी मोठ्या मनाने तुम्ही माफीही मागा आणि लोकांना माफही करून टाका. आणि त्यामुळे तुमच्या मनाला शांतता मिळणार आहे. येस. आता रिलेशनशिप, मग अशी मी तुला म्हणाले की रिलेशनशिपसाठी हो ओपन, किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैशांसाठी हो ओपन. तर ते मला थोडस सांगशील का? कारण मी असं मी असं नाही, आपण खूप व्हिडिओज बघतो की एवढे पैसे मॅनिफेस्ट करा, तेवढे पैसे मॅनिफेस्ट करा, आणि असं करा तसं करा. तर याबद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे तुम्ही स्वतःही कोच आहेस, तर हम्म. तुझं काय मत आहे हा. याबद्दल? सी, जसं सांगितलं ना की ब्रह्मांड म्हणजेच तुम्ही आहात, तुम्ही म्हणजेच ब्रह्मांड आहात. हो मध्ये ना पुढे जाऊन अजून थोडीशी क्लॅरिटी घेतली. अजून काही वाक्य आहे, ती 4 मॅजिकल वाक्य खूप प्रचलित झाली. बट त्याच्या पुढे जाऊन असं आहे, आय एम यू, यू आर मी, वी आर वन. तर हे आपण युनिव्हर्सला पण म्हणतो, हे आपण दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला पण म्हणतो जेव्हा आपण रिलेशन मध्ये करतोय, किंवा हे आपण मनी एनर्जीला पण म्हणतो की आय एम यू डिअर मनी, आय एम यू, यू आर मी, वी आर वन. तर दिस इज लाईक वननेस विथ एव्हरीथिंग. हे वननेस कुठे येतं तर ते समजेतून येतं. कोणती समज? तर मी आणि पैसा एकच आहे, मी आणि ब्रह्मांड एकच आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आणि मी एकच आहे, है ना, तिथून आपण म्हणतो. तर ऑफकोर्स तुम्ही मनी एनर्जीला उद्देशून हे म्हणाल, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक्यू, आय लव्ह यू. तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये म्हणाल, बिझनेसमध्ये तुमचे पार्टनर्स आहेत त्यांच्यासोबत म्हणाल, किंवा एखाद्या गोष्टीची क्लॅरिटी येण्यासाठी तिथे क्लिअर होत नाही, तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे, तिथे तुम्ही हो ओपन करताय. आय डोंट नो भाई, आय एम नॉट एबल टू टेक डिसिजन, सो आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक्यू, आय लव्ह यू. अगेन हे आपण का म्हणतो? कारण मी ब्रह्मांडाचा अंश आहे. ब्रह्मांडी ऊर्जेला तर सगळंच माहिती आहे आणि तरी सुद्धा मला डिसिजन घेता येत नाही. म्हणजे काय? तर मी ब्रह्मांडापासून स्वतःला वेगळा फील करतोय. मी अलग फिलिंग मध्ये आहे, वेगळेपणाच्या फिलिंग मध्ये जातोय. तर मी त्यासाठी क्षमा मागतो की आय एम सॉरी. म्हणजे मी स्वतःवरती डाऊट क्रिएट करतोय, याचा अर्थ हम्म, हम्म. मी ब्रह्मांडीय ऊर्जेवरतीच डाऊट क्रिएट करतोय ना. सी, किती कॉन्ट्रडिक्टरी आहे ना हे. तुम्ही मानता की देव आहे, ईश्वर आहे, गॉड आहे, एनर्जी, ऊर्जा, व्हॉट एव्हर तुम्ही जे म्हणता ते, आणि परत म्हणता की माझ्या आयुष्यामध्ये हे प्रॉब्लेम आहे, मला हे जमत नाहीये, मला हा डिसिजन घेता येत नाहीये, पैशांची कमतरता आहे. हा थॉटच तर चुकीचा आहे ना. कारण ज्याच्याकडे पैसा नाहीये, कमतरता आहे, ते तुम्ही नाहीच आहात. तो तर एक सेपरेट व्यक्ती म्हणून बसलेला आहे तिथे, की त्याच्या लाईफमध्ये ते घडतंय. पण जेव्हा तुम्ही सारासार विचार करून कळतंय तुम्हाला, किंवा तुम्हाला जरी आता थिरॉटिकली माहितीये, थिरॉटिकली माहिती कारण गीतेत सांगितलंय, थिरॉटिकली माहिती कारण वेदांमध्ये सांगितलंय, थिरॉटिकल माहिती आहे कारण झिरो लिमिटमध्ये ह्युलेन यांनी सांगितलेलं आहे, की तुम्ही शून्य अवस्थेमध्ये झिरो बनून ब्रह्मांडीय ऊर्जेशी एकरूप होऊन ते म्हणत आहात. तर मॅनिफेस्टेशन, सी, तुमच्यासाठी काहीच डिफिकल्ट नाहीये. जर तुम्हीच ब्रह्मांड आहे, जर मी म्हणते आय एम यू, यू आर मी, वी आर वन, ह्या वाक्यातच किती सार आहे ना. तर मग कसल्या चिंता राहिल्या, कसली कमतरता राहिली, कसला नातेसंबंधामध्ये दुरावा राहिला? मग तर तिथं प्रेम, पैसा, वेळ, धनधान्य सगळं भरपूरच आहे ना, नातेसंबंध सगळंच भरपूर आहे.
तर हे कॉन्ट्राडिक्शन होतं म्हणून आपण क्षमा मागतोय, की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. मी स्वतःला सेपरेट समजलो आणि मला असं वाटलं की पैशांची कमतरता आहे आणि मला असंच जीवन जगावं लागेल. सो आय एम सॉरी फॉर दॅट, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू, आय नो दॅट. ऍटलीस्ट एवढं तरी आपण म्हणू शकतो. सुरुवातीला हे नाही पटणार की मी ब्रह्मांड आहे, पण मी ब्रह्मांडाचा एक अंश आहे. है ना? ते तर पटूच शकतं की मी हो ब्रह्मांडाचा हो एक भाग आहे, अंश आहे. मग जी गोष्ट बरोबर. ब्रह्मांडाबरोबर सत्य आहे ती गोष्ट माझ्या बरोबरही सत्य आहे. कारण आम्ही अंश आहे ना. तर तो सेपरेट कसा असेल अंश? ते त्याला, जे त्याच्याकडे भरपूर आहे तर माझ्याकडे भरपूर येणार आहे. तर मग तुम्ही या क्लॅरिटीनी जर करत असाल तर येस, डेफिनेटली यू आर डुईंग दॅट. आणि काही लोक इतक्या डेप्थ मध्ये क्लॅरिटी नसेल तरी सुद्धा त्यांना ते होतं, कारण मग त्यावेळची त्यांची अवस्था तयार होते ना. अनकॉन्शियसली सुद्धा कधी कधी आपण कनेक्ट होतो त्या झिरो फिलिंगला आणि तिथं अगदी मनापासून ते निघतं. अगेन भाव कसे निघतात त्या व्यक्तीचे, अशा पद्धतीने मॅनिफेस्टेशन लोक आजकाल करत आहेत आणि त्यांना त्याचे रिझल्ट मिळत आहेत. सो नो प्रॉब्लेम इन दॅट. माझं सगळ्यात फेवरेट वाक्य आहे, मी असं म्हणते की आप मालिक हो, आप कुछ भी मैनिफेस्ट कर सकते हो, आपको जो चाहे आप ले लो. है ना? कारण जेव्हा तुम्ही वन आहात, तुम्हीच तर मालिक आहात, है ना? तर मग तुम्हाला जे हवं ते तर क्रिएट करू शकता. पण मग या पंक्तीबरोबर मला हे सांगायला आवडेल की जेव्हा तुम्हाला खरंच कळून चुकतं, है ना, जसं मी सांगितलं काही मागच्या ह्याच्यामध्ये आपण आत्मसाक्षात्कार, सेल्फ स्टॅबिलायझेशन ह्या गोष्टींवरती बोललो. पण जेव्हा तुम्हाला खरंच अनुभवातून हे कळतं की तुम्ही आणि ब्रह्मांड एकच आहात, वननेस आहे, तर त्यावेळेला ना तुम्हाला सेपरेट असं काही करायची गरज नाही पडत. तुमच्या सगळ्या अच्छा. नीड्स ऑटोमॅटिकली कम्प्लीट होत असतात आणि ते इज मध्ये होतात. तर तो जो ताळमेळ आहे ना, मला असं वाटतं की लोकांनी तो ताळमेळ मागावा, ती हार्मनी मागावी युनिव्हर्स सोबत, की माझ्या आयुष्यामध्ये मला जी नीड आहे ना ती वेळोवेळी माझी कंप्लीट होणारच आहे. ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवा, सगळं आनंदच आहे. जेव्हा तुम्हाला कळतं ना की तुम्ही समुद्र आहात, है ना, अबंडन्सचा समुद्र. आपण अबंडन्स हा शब्द एक खूप प्रचलित झाला की विपुलता, मी विपुलता आहे, मी विपुलतेचं बाळ आहे. तर अबंडन्स आहे. जर तुमच्याकडे पैशांचा समुद्र आहे, तर मला असं विचारायचंय की तुम्ही छोटी विहीर बांधाल का पैशांची बाजूला, की ही माझी विहीर, ही स्वप्नजाची आहे, ही चारुताची आहे, ही कोणाची अजून कोणाची आहे? असं नाही होणार आहे, है ना? जितकं लागतंय तितकं तुम्ही तिथून येणारच आहे ना, फ्लो मध्ये येणार आहे. हम्म. तर हम्म. ते जे कोचेस आजकाल थोडंफार त्याला, कारण त्यांना त्यांची मार्केटिंग पण करायची आहे आणि लोकांना पण प्रूफ पाहिजे. त्यामुळे कधी कधी त्यांच्याकडेही ऑप्शन नाही, त्यामुळे ते सांगतात की महिन्याला मी 30 लाख मॅनिफेस्ट केले, एका महिन्यात मी 1 कोटी मॅनिफेस्ट केलंय. अरे, बरोबर. हम्म. करायचं काय आहे ते 1 करोडचं? मला हा प्रश्न पडतोय. म्हणजे इफ यू डोंट नो हु आर यू, देन ते 1 करोड घेऊन त्याचं करणार काय आहे? म्हणजे तुम्ही, माझ्यासाठी ते खूप नगण्य गोष्ट आहे. कारण का नगण्य आहे? कारण तुम्हाला माहित नाही तुम्ही कोण आहात. आणि मग त्या 1 करोडचं काय करायचं हे कसं आहे ना, म्हणजे त्याला काही हेच नाही आहे. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मी असं म्हणू शकते की तुम्ही आहात अमिताभ बच्चन. हा, आणि कुली मूवी मध्ये शूटिंग केलं तर अमिताभ बच्चन म्हणतो मी कुली आहे, आणि तो कुलीचंच आयुष्य जगत बसलाय तिकडे. म्हणजे जसं काही लोक म्हणतायत की माझ्या आयुष्यामध्ये काही राम नाहीये, माझं असंच दारिद्र्य राहणार आहे आणि हे आयुष्यच आमचं हे दारिद्र्यात जाणार आहे. म्हणजे तुम्ही कुली बनून बसलेला आहात, पण तुम्ही आहात तर अमिताभ बच्चन ना. सो जागा व्हा, असं मला सांगायचंय. हम्म. मग एक हम्म. मूवी आहे तिथे अमिताभ गेला आणि तो म्हणतो की मी शहनशाह आहे, है ना. तर एका मूवी मध्ये तो शहनशाह म्हणून बसलाय. जसं की आजकाल कोचेस, आजकाल पैसे जे मॅनिफेस्ट करतायत ते लोक म्हणतायत की मी शहनशाह आहे, माझ्याकडे काय, मला जे हवं ते मी असं काढू शकतो. काढणारच आहात तुम्ही, का नाही? तुम्हीच तर आहात ब्रह्मांड. पण करणार काय हम्म. आहात ते तरी सांगा पुढे. म्हणजे व्हाय यू बरोबर. दिस, हम्म. त्याचा व्हाय हम्म. तरी क्लिअर पाहिजे. तर ऍक्च्युली सांगायचं हे आहे की एका रोलमध्ये जाऊन सेल्फ म्हणजेच ईश्वर स्वतः म्हणतोय की मी दरिद्री आहे,
एका रोलमध्ये जातोय आणि तो म्हणतोय की मी लक्ष्मी आहे आणि मी कितीही कमवू शकतो आणि माझ्याकडे येऊ शकतो. जसं की तुम्हाला म्हणून ते एक्झाम्पल दिलं अमिताभचं, की एका मूवीमध्ये कुली झालंय तर कुलीच बघून बसून ते कुली समजूनच जगतोय पूर्ण आयुष्य. एका मूवीमध्ये शहेनशाह झालाय तर शहेनशाह म्हणूनच जगतोय. तर त्याला सांगावं लागेल, अरे उठ बाबा, तू अमिताभ आहेस, तुझ्या घरी जा आता. तर म्हणून मग हे सांगावं वा. लागतं की अरे उठा आता, हम्म. तुम्ही ना चारुता आहात ना स्वप्नाच्या हम्म. आहात, कोण आहात आधी हम्म. समजून घ्या. ते समजल्यानंतर त्या अवस्थेमधून तुम्हाला जे काही मॅनिफेस्ट करायचंय, डू इट. बिकॉज त्याच्यानंतरचं जे क्रिएशन असणार आहे ते डिवाइन क्रिएशन असणार आहे. आणि तिथे कुठलीच कमतरता असणार नाहीये. एकदा तुम्ही त्या स्टेटला टच केलं ना, तर त्या स्टेटमध्ये काहीच कमतरता नाहीये. तिथे संपूर्ण स्वास्थ्य आहे, तिथे रिलेशनशिपमध्ये प्रेम आहे, आनंद आहे, तिथे भरपूर पैसा आहे, तिथे आध्यात्मिक उन्नती तर ऑलरेडीच झाली आहे म्हणून तरी तुम्ही त्या स्टेटला आहात. तिथे तुम्हाला माहित आहे तुमच्या मुलांशी कसं वागायचं आहे, तुमची मुलं कोण आहेत, तुम्ही कोण आहे, तुमचा संसार काय आहे, लोक कोण आहेत आजूबाजूची, हे जेव्हा समजून घेता त्यावेळेला जो ताळमेळ तुम्ही फील करता आणि त्यावेळेचा जो आनंद आहे तो तुम्ही शब्दामध्ये नाही सांगू शकत. मी तर असं अच्छा. स्टेटमेंट करेन की तुमच्याकडे हजारो करोड रुपये जरी आले तरी सुद्धा एका बाजूला आणि या आनंद एका बाजूला आहे. त्यामुळं कॉन्शियसली चूज करा. एका सर्टन पिरियडला जर तुम्हाला आत्ता वाटत असेल की मला नीड आहे बाबा, मला तर पैसे लागणार आहेत, मला आधी माझ्या फॅमिलीसाठी हे करावं लागेल, येस डू इट कॉन्शियसली. अँड आफ्टर दॅट मेन जे गोल आहे ना लाईफचं, की मी पृथ्वीवरती का आहे, मी कोण आहे, मी कशासाठी आलो आहे, त्याच्यासाठी वेळ द्या. लोक वेड्यासारखं झपाटल्यासारखं ते पैसा पैसा पैसा, हो पण पण पैसा, EFT, हे टेक्निक ते टेक्निक, ही ऊर्जा रेकी ऊर्जा फॉर मनी एनर्जी. व्हाय यू वॉन्ट टू गो इन टू सो मच डिटेल इन दॅट? काय करणार आहात? शेवटी काय होणार आहे? ते पैसा तुमच्याकडे आला, हे ना, 100 करोड आले, 1000 करोड आले, त्याच करणार काय आहात तुम्ही? आधी ते तरी व्यवस्थित करा. हा आपल्यासारखं जे होतं ना, जगणं राहून चाललंय लोकांचं, म्हणून वाईट वाटतं चारुता. खरं तर वाईट वाटणं ही अवस्था आता माझ्या बॉडीमध्ये नाहीये. पण वाईट का वाटतं ना, जेव्हा त्या बॉडीमध्ये शक्यता आहे पूर्ण प्रेम, आनंद, शांतीमध्ये, अबंडन्स मध्ये जगण्याची, सगळं काही भरपूर असण्याची, ती सोडून वेड्यासारखं पळत राहिलाय माणूस. का पळताय एवढं? काय सांगतायत ते कोचेस? थांबा. आणि त्याच्यासाठी खरंच मी सांगेन, तेजग्यान फाउंडेशन मध्ये ना आध्यात्मिक उन्नती असेल किंवा स्वास्थ्यावरती असेल, वेगळं टीम आहे, काम करतायत. शारीरिक स्वास्थ्यासाठी वेगळी टीम आहे, रिलेशनशिपसाठी वेगळी टीम आहे. तर तिथे भरपूर म्हणजे फॅमिली शिबिर होतात, रिलेशनशिप वरती गायडन्स दिला जातो. अ, त्याच्यानंतर हिलिंग सुद्धा होतं, स्पिरिच्युअल हिलिंग कॅम्प्स होतात. तर तुम्ही ती हिलिंग करा. पूर्वजांसाठी काही गोष्टी दिल्या जातात, ते सगळं करा, समजून घ्या. आणि तुम्हाला जे हवं ते खरंच भरपूर आहे, मिळणार आहे. पण स्टेप बाय स्टेप प्रोसेस मधून जा, समजून घ्या आणि मग त्या गोष्टी करा. मी खूप बोलली आहे, मला माहिती आहे, पण तरी मी याच्यामध्ये नाही नाही, छान ऍड वाटतंय. करेन. एक गोष्ट ऍड करेन, म्हणजे मला हे जेव्हा दिसायला लागलं ना ह्या गोष्टी, तर ना मला एक लहानपणीची गोष्ट आठवली. की एक माणूस आहे आणि तो खूप असा तणावामध्ये, दुःखामध्ये देवाची प्रार्थना करत बसलाय की माझ्याकडे काहीच नाहीये, काहीच नाहीये. आणि मग तो प्रार्थना करतो की देवा, तू खरंच असशील ना तर तू प्रकट हो आणि मला जे हवं ते वर दे. आणि खरंच त्याच्या समोर देव प्रकट होतो. आणि तो म्हणतो, तुला काय हवं, म्हणजे मी तुझ्या प्रार्थनेनी प्रसन्न झालोय, तुला काय हवं ते सांग. तर तो म्हणतो की मला काहीच नाही, म्हणजे माझ्याकडे जमीन वगैरे काही नाही आहे दिलेली तू, तर मला जमीन हवी. तर देव म्हणतो, ठीक आहे, तुला जमीन दिली तर म्हणजे मी तयार आहे द्यायला. तर किती जमीन तुला हवी तेवढी घे, तर तू आता इथून धावायला सुरुवात कर. सूर्यास्तापर्यंत जेवढं धावशील तेवढी जमीन तुझी राहील. तर सी 2 एकर घेतली असती, 1 एकर घेतली असती, अर्धा एकर घेतली असती, तरी तो आनंदात जगू शकला असता, है ना. त्याच्यामध्ये त्यानं पेरलं असतं, उगवलं असतं आणि ते खात राहिला असता. पण माणूस हव्यासामध्ये किती धावेल ना. तर तो जीवाच्या अकांताने धावतोय सूर्यास्तापर्यंत आणि धावतो आणि सूर्यास्ताच्या वेळेला धाप लागून तिथे पडतोय आणि त्याचा मृत्यू होतोय. हेच तर तुम्ही करत नाही आहेत ना आयुष्यामध्ये, की हा पैसा पाहिजे, हे पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, सोनं पाहिजे, चांदी पाहिजे, डायमंड पाहिजे. अरे घ्या ना, तुमचंच तर आहे.
कोणाच आहे? दुसरं कोण आहे का इथे? स्वप्नजाला जर तुम्ही विचाराल, ती तर म्हणेल की दुसरं कोणी दिसतंय का इथे? फॉर मी देर इज नो चारुता, देर इज नो स्वप्नजा, नथिंग इज डिफरंट. वननेस मध्ये क्रिएशन सुरू आहे. सो टेक इट, इट इज युअर्स. हॅव पेशन्स. थोडा धीर धरा, थोडं थांबा, समजून घ्या आणि घ्या ना. पण इतकं पण घ्यायत बसू नका की जीवन संपून जाईल. धापा लागेपर्यंत धावताय. त्यावेळेला तुम्ही लाईफ होतं, जीवन चेरिश करणं राहून गेलं. हम्म. संपूर्ण परमेश्वर साक्षात प्रकट झाला. त्याच्याकडून अजून काही मागता आलं असतं. अरे क्षुल्लक जमीन मागून बसलात तुम्ही. बरं ती तरी थोडी मागायची होती ना, ती तरी मरेपर्यंत मागताय. कशासाठी? सो knowing who am I, that should be the main goal of life. बोल. हे मी सगळ्यांना कळकळीने सांगेल आणि मी परत सांगेल, हे जर नाही मागितलं, ह्याच्यावरती नाही काम केलं, ज्या वेळेला शरीर सोडण्याची वेळ येईल, त्यावेळेला तुम्ही डोकं आपटाल. जेव्हा हे रिअलाइज होईल की मी कोण होतो, मी काय म्हणून जगलो. जसं जर अमिताभनी एक्झाम्पल संपूर्ण आयुष्य कुली म्हणून जगला किंवा संपूर्ण आयुष्यात ते शहेनशाह म्हणून ते डबल रोल करण्यात जगला, तर त्याला पश्चाताप होईल, अरे मी माझ्या कोणत्या अवस्थेमध्ये गेलो आणि मी तेच आयुष्य जगलो. तर हम्म. तुम्ही ते नाही आहात. तुम्ही जे आहात ना, हे जस्ट एक्झाम्पल आहे मूवीचं, जेणेकरून लोकांच्या लक्षात यावं. तर तुम्ही ते नाहीच आहात. तुम्ही जे आहात ते समजून घ्या आणि तुमच्यासाठी सगळं काही भरपूर आहे, सगळं भरपूर आहे, काहीच कमी नाही. हम्म. वा, छान. खूप छान वाटलं स्वप्नाच्या सगळं ऐकताना. आणि खरीच गोष्ट आहे, आपण कशाच्या मागे धावतोय हे नाहीच कळते. म्हणजे तू आता मला हे सांगितल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी माझ्या मागे माझे मी विचारांमध्ये गेले की खरी गोष्ट आहे. मी नक्की कशाच्या मागे धावते, मी आता तर माझ्या समोर ना मला काहीच कळत नाहीये खरं सांगायचं तर. मला तुला हे विचारायचंय की तू स्वतः विज्ञान शाखेची आहेस, हम्म. इंजिनियर आहेस मुळात, शिवाय तू सायकोलॉजीचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्राचा एवढा डीप अभ्यास केलेला आहेस. आता हे जे आपण आतापर्यंत बोललो, हा, तर ह्याला कोणता शास्त्रीय आधार आहे का? कारण होतं कसं की बऱ्याचदा लोक ना त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक किंवा कुठेतरी एक शास्त्रीय त्याच्या मागे हे शोधायला लागतात. तर तुझा दोन्हीवरती तुझा हे आहे, तुझी मास्टरी आहे, त्या दोन्हीची सांगड कशी घालशील? ओके. छान प्रश्न आहे. तर कसं आहे ना, हे याच्यासाठी ना आपण विचारांचं विज्ञान समजून घ्यायला पाहिजे. विचारांचं विज्ञान काय सांगतं? तर हा. जो विचार तुम्ही क्रिएट करताना तो तुमच्या आयुष्यामध्ये प्रकट होत आहे. कोणतीही गोष्ट प्रकट होण्याच्या आधी त्याचा विचार आधी येतो मनामध्ये. म्हणजे त्याचं भौतिक रूपांतरण होण्याच्या आधी त्याचा विचारांमध्ये आधी ती गोष्ट येते आणि मगच ती मॅनिफेस्ट म्हणजे त्याचं प्रकटीकरण होतं. तर त्याच्यामुळे ना तुम्ही जे काही विचार करत आहात, अगेन मी तेच सांगेल की तेच तुमचं आयुष्य क्रिएट करत आहेत. जसं तर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, तर हे शास्त्रीय दृष्ट्या प्रूव्ह झालेलं आहे. हा, हे शास्त्रीय दृष्ट्या प्रूव्ह झालंय. कसं आपण समजून घेऊया. आता हा मोबाईल आहे ना, मोबाईल आला. हा मोबाईल आधी नव्हता. आपण लहान होतो तेव्हा लँडलाईन फोन होते. त्याच्या आधी तर लँडलाईनही नव्हता, है ना. तर कोणाच्या तरी मनात हा विचार आला ना, की हा लँडलाईन फोन आहे आणि तो तिथे असावं लागतं व्यक्तीने. जर तो तिथे नसेल तर तो फोन मिस होतो. तर असं काही उपकरण येईल का जे घेऊन फिरू शकू आपण? तर ज्याला हम्म. हा पहिला विचार आला त्यांनी त्याच्यावरती कार्य करायला सुरुवात केली आणि मग मोबाईलचा आविष्कार झाला. नंतर ते करता करता मोबाईलमध्ये पण आपण जर मागे थोडंसं गेलो तर कॅमेराज डिफरंट असायचे चांगल्या क्वालिटीचे. आता मोबाईलमध्येच कॅमेराची क्वालिटी चांगली येते, तर कोणीही वेगळा कॅमेरा आणि मोबाईल घेऊन फिरत नाही. तर मोबाईल एक असं डिव्हाइस झालं की ज्याच्यामध्ये सगळंच आहे. कॅलेंडर पण आहे, क्लॉक पण आहे. तर तुम्हाला अलार्म लावण्यासाठी क्लॉक घेण्याची गरज नाही वाटत आहे. तुम्हाला कॅलेंडर दुसरं जाऊन बघायची गरज नाही. मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, कॅमेरा आहे. तर हे आलं कसं ना, कोणत्याही गोष्टीचं प्रकटीकरण होतं कसं? आधी विचारांमध्ये येतं. कोणीतरी हा विचार करतं ना, की हे असं नको तसं हवंय. आधी बैलगाडी होती. कोणीतरी चाकाचा विचार केला ना, तेव्हा तर बैलगाडीचा शोध लागला, चाक आलं.
मग ते चाक इतकं हळू होण्यापेक्षा ते फास्ट होऊ शकतं का? मग त्यांना इंधन आलं. मग अजून काही होऊ शकतं का? कोळशापेक्षा अजून काही वेगळं वापरू शकतो का? मग तुम्हाला सगळ्या गोष्टींचे आविष्कार होत गेले है ना. पेट्रोल व्हेकल आले, डिझेल व्हेकल आले, आता इलेक्ट्रिकल व्हेकल्स येत आहेत. तर हा शोध 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 सुरू आहे. पण शोध सुरू कसा आहे? तर आधी विचार येतो ना. विचार आला की आपण त्याच्यावरती कार्य करतो. तर म्हणूनच ना, तुम्हाला जे हवं आहे, म्हणून मी नेहमी लोकांना सांगते, तुम्हाला जे हवं ते एका कागदावरती लिहा. मला काय हवं आहे हे मला माहित पाहिजे. आणि मग त्याच्यानुसार आपण बघू की तुमच्या विचारांमध्ये कुठे कुठे मग तशी ताळमेळ दिसत नाही. जसं मागच्या एपिसोडमध्ये म्हटलं ना, भाव आणि विचार, क्रिया, लेखन, करेक्ट. 5 गोष्टींमध्ये तुमचा ताळमेळ असेल तर तुमचं लाईफ म्हणजे तुम्ही विचार करता आणि मॅनिफेस्ट विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड इट हॅपन्स. आणि ते झाल्याचं फिलिंग तुम्हाला येतं. कदाचित भौतिक गोष्टी क्रिएट होऊन लाईफमध्ये यायला थोडा वेळ घेतील, पण मॅनिफेस्ट तिथल्या तिथेच होतं. कारण त्या गोष्टींमध्ये, 5 गोष्टींमध्ये तुमचं तारतम्य असतं, एकच संधपणा असतो. तर तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये हे पाहिजे, एक्झाम्पल की हे रिलेशन असे छान मला आनंदी जगायचे आहेत माझ्या या लोकांबरोबर. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये अशी लोक आहेत जी नेहमी प्रेम, आनंद, शांतीसाठी तयार असतात, तत्पर असतात, ज्यांना खरंच सत्यप्रेमी लोक आहेत, किंवा जे लोक माझ्या आयुष्यामध्ये अपॉर्च्युनिटीज क्रिएट करतात, अशा लोकांना मी माझ्या आयुष्यामध्ये इन्व्हाइट करू इच्छिते. असं जरी तुम्ही लिहिलं, किंवा मला इतके पैसे हवे आहेत, त्याच्यामुळे मग मला काय काय गोष्टी करायच्या ह्या पैशांना घेऊन, हे तुम्ही छान स्क्रिप्टिंग केलं ना, तर मग आपण बघू शकतो की मग तुमचा विचार तुम्हाला सांगतो का, ते वाचताना तुम्हाला रेझिस्टन्स फील होतोय का? जर मला इथे रेझिस्टन्स फील होतं, मी लिहिलंय ते छान, पण आय डोंट फील की हे होऊ शकतं माझ्या बाबतीमध्ये. मग व्हाय यू डोंट फील? तुला हे आवडतं, हे हवं आहे, बट व्हाय यू डोंट फील? मग तुम्ही म्हणाल की नाही, माझा अनुभव असा सांगतो की मला ना माझी मैत्री कधी टिकलीच नाही. मी खूप प्रयत्न केले, पण मग माझ्या आयुष्यातून मैत्रिणी नेहमी निघून गेल्या. मग तिथे आपण थांबतो की अच्छा, आता या विचाराला उपचार देण्याची आवश्यकता आहे, त्याला बरं करण्याची आवश्यकता आहे. हे कसला विचार आहे? सरशी याला जखमी विचार म्हणतात. तर ह्या जखमी विचाराला मला घेऊन आता काम करण्याची गरज आहे. मग मी तिथे म्हणते की कळत न कळतपणे माझ्या आयुष्याचा अनुभव असा बनला, त्याच्यामुळे मी असा विचार केला. सो आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. हा. बिझनेसमध्ये मला करोड रुपये पाहिजेत, किंवा मला असा बिझनेस ग्रो करायचा आहे, स्क्रिप्टिंग केली आहे कम्प्लिटली, मला काय करायचं हे माहिती आहे, बट आय डोंट फील हिअर. व्हाय? कारण आमच्या घरामध्ये कोणाचाच बिझनेस नाही आहे, त्यामुळं बिझनेसचं ज्ञान मला नाही आहे. असा आपला काय झाला कोर थॉट आहे, एक आतमध्ये डीप मध्ये तो थॉट आहे. तर मग तो थॉट, त्याच्यामुळे मला इथे इज फील होत नाहीये, मला रेजिस्टन्स फील होतोय. ओके, मग आता या रेजिस्टन्सला मी घेऊन बसतो, मग मी सांगतो की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. कारण जरी ते माझ्या पूर्ण कुटुंबामध्ये ज्ञान नसेल, तरी माझा परिपूर्ण अनुभव काय सांगतो की असं काहीच नाहीये की तुमच्या आधीच्या कुणाचा, पूर्वजांचा बिझनेस असायला पाहिजे. मी अंबानींचं उदाहरण समोर घेतो की अंबानींच्या तर आधी काही नव्हतं ना त्यांचं बिझनेसचं, तरी पण त्यांनी नव्हतं, ते बरोबर. क्रिएट केलं है हम्म. ना. तर असे कितीतरी जण आहेत की ज्यांना बॅकअप नव्हता, पॉलिटिशियन्स जे आहेत ज्यांचा आधीचा बॅकअप नाहीये, काही सिने स्टार्स आहेत ज्यांचा आधीचा बॅकअप नाहीये, जे डॉक्टर्स आहेत त्यांचा आधीचा बॅकअप नाही, तरी सुद्धा ते झाले, त्यांनी ते हम्म. कार्य केलं. तर मग मी हे सारासार दृष्टीने आता हे पाहतो, तर हे त्यांना शक्य झालं, तर हे मला हम्म. शक्य आहे. मग मला आता हा माझा विचार बरं करायचा आहे. सो आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी. इथे मी स्वतःला वेगळा स्वतंत्र मानतोय, आणि काहीतरी माझ्या आधीच्या तुटपुंजा अनुभवावरून विधान करतोय. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. इफ अंबानी कॅन डू दिस, आय कॅन ऑल्सो डू दिस. As येस. simple as that. If Ratan Tata can do, I can also do. है ना. हम्म. तर हम्म. अशा पद्धतीने आपण स्वतःच्या विचारांना क्लॅरिटी देतो, आणि मग त्या गोष्टी इज व्हायला, मग कसं होतं ना, तो थोडा क्लटर बाजूला झाला. अरे हा, हम्म. खरंच. मग ठीक आहे, आपल्याला जर रतन टाटा, काही क्लायंटचं असं होतं की रतन टाटांचं एक्झाम्पल, अरे ते खूप मोठे आहेत, अंबानी खूप मोठे आहेत, पण मग आपल्या आजूबाजूला पण असे लोक असतील ना, ज्यांनी शून्यातून काही केलं. करेक्ट, तर करेक्ट. की माझ्या पूर्ण कुटुंबामध्ये कोणी शिकलेला नव्हतं, पण माझे वडील पहिल्यांदा शिकले. बाकी सगळे अडाणी होते, किंवा आमच्या घरातल्या स्त्रिया शिकलेल्या नव्हत्या,
पण माझ्या आईमध्ये ही उपजत लागून होतं, त्याच्यामुळे आमचं कुटुंब पुढे आलं. छोटं एक्झाम्पल घ्या ना. सो असं कोणी सांगितलंय की हे अनुवंशिक असलं पाहिजे, हे मागच असलं पाहिजे. सो असे कितीतरी गोष्टी आणि जो पहिला जन्म झाला असेल, पहिल्या बॉडी जी आली असेल, त्याला तर काहीच माहित नव्हतं ना, अश्मयुग त्याच्या आधीचं युग. तर ही इव्होल्युशनची क्रिया आहे. सो मी का स्वतःला लिमिटेड मानतोय की मला पैसा जमणार नाही, मला नात्यांमध्ये जमणार नाही, मी स्वतःला लिमिटेड मानतोय. यू आर नॉट लिमिटेड, यू आर लिमिटलेस, यू आर हम्म. अनलिमिटेड. सो हम्म. ही तयारी आपण करतो आणि मग चॅन्टिंग करत राहतो आणि मग हे सगळं बरं होतं. समज महत्वाची आहे. हा. पण मग नशीब वगैरे जे आपण शब्द नेहमी वापरतो, की नशीब पण लागतं, जरी काही म्हणलं तरी नशीब पण लागतं. तर येस, यावर तू काय मग सांगशील? मान्यता आहे ही. जो हा. जसं मान्य करेल तसं हम्म. त्याच्या आयुष्यामध्ये मॅनिफेस्ट होईल. मी अगदी सुरुवातीलाच सांगितलं ना, की तुमचं आयुष्य तुमच्या विचारांचं मॅनिफेस्टेशन आहे. तर तुम्ही म्हणाल की नशीब लागतं, येस, देव म्हणेल की तथास्तु. भाग्य लागतं तथास्तु. देव म्हणेल, तुम्ही म्हणाल की मला पूर्वजांचं काहीतरी पाहिजे, अनुवंशिक मला काही मिळालंच नाहीये जनरेशन मधून पैसा, तर आमचं काहीच नाहीये बॅकअप, किंवा आम्हाला काही आधीपासून काही गुण मिळालेच नाहीयेत, आमच्या घरातले सगळे अडाणी आहेत. तथास्तु, तुम्ही जो विचार करताय तेच तर प्रकटीकरण आहे ना. सो म्हणून तरी हा. काय विचार करताय, कॉन्शियसली विचार करा. म्हणून उलट सांगितलं जातं की तुम्ही आधी तुम्हाला काय हवंय ते लिहा, मग आपण बघू की तुम्ही विचार काय करता. हा. हम्म. कारण प्रोसेस आहे ही. आणि ती हम्म, व्यवस्थित फॉलो केली गेली तर म्हणजे नुसतंच कशाच्या तरी असं असं करत मागे जाण्यात जाऊ नये. हा शहाणपणा आहे त्याच्यामधला. आणि सारासार विचार करा, समजून घ्या काय हम्म, सांगायचं आहे ते, आणि त्याप्रमाणे जर काम केलं तर यश नक्की आहे. हम्म. हे नक्की बरोबर विश्वास आहे. आहे ना. चारुता, कसं आहे ना की मी ही गोष्ट केल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये हा बदल होतो, हा तुम्ही विश्वास ठेवता. एखादी पूजा पण हम्म. करतात ना लोक, ती मान्यतेमधूनच, पण तो स्ट्रॉंग विश्वास असतो की आम्ही ना सत्यनारायण घातलं की आमच्या घरामध्ये तेव्हापासून शांती आहे. हे काही तुम्ही सत्यनारायण घातलंय म्हणून नाहीये. मी तर खरंच लोकांना हे सांगेन हम्म. की तो तुमचा हम्म. विश्वास बोलतोय. आणि तो हम्म. विश्वासाने तुम्ही जे विधान करताय ना, मग तुम्हाला देव म्हणतोय तथास्तु. पण मग हम्म. जर हम्म. पुढच्या वर्षी कोणत्याही कारणाने सत्यनारायण नाही घालता आलं ना, मग तुम्ही एन्झायटी मध्ये जाता, मग तुम्ही अँक्शियस हम्म. होता, आता काहीतरी वाईट घडणार, आता काहीतरी वाईट घडणार. नो, तुम्ही जे विचार करताय ना त्याच्यानुसारच सगळ्या गोष्टी होत आहेत. हम्म. एन्झायटी हम्म. आणणारा परत तुम्ही सेपरेट बनून झालं तिथे, मग तुम्ही सत्यनारायण कुठे, सत्यापासून लांब गेलेत तुम्ही. बऱ्याच अंशी बऱ्याच गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. पण तरी मी तुला असं म्हणेन की जेव्हा ऍक्च्युली कुणी असं हे करायचा प्रयत्न ज्या वेळेस करेल, त्यावेळेस काही शंका येऊ शकतात, काही अडचणी येऊ शकतात, की अरे मी बरोबर करतोय का, मी हम्म. माझं बरोबर चाललंय का. तर त्यासाठी मग काय करायचं? हा, तर त्यासाठी जसं मगाशी सांगितलं की हॅपी थॉट्स मध्ये तर काही कोर्सेस आहेतच. स्पिरिच्युअल अस्पेक्ट वरती काम करायचं असेल तर द बेस्ट, तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकता, तिथून काही शिबिर करू शकता. दुसरं महत्वाचं की जर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी अगदी स्वतःसाठी समजून घ्यायच्या आहेत, जसं मी सांगते की स्क्रिप्टिंग करा आणि त्याच्यानंतर तुमच्या थॉटला क्लिअर करा आणि थॉटला घेऊन बसा आणि कोणता थॉट आता मॅनिफेस्ट करावा लागेल, काय विचार करावा लागेल हे स्वतः समजून मग तसे विचार क्रिएट करत राहा. जितकं रिपिटेशन कराल विचारांचं तितकं तुमच्या ब्रेनमध्ये त्याचं प्रोग्रामिंग होतं आणि आधीचे पाथवेज नष्ट होऊन नवीन पाथवेज, नवीन गेट खुलतात. तर हे सगळं करताना आय अंडरस्टँड की डिफिकल्ट जाऊच शकतं किंवा खूप साऱ्या शंका येऊ शकतात. तर हा. हा. यासाठी हम्म. आपल्याला मग कोचिंग घेण्याची गरज असते. तर मग या वेळेला तुम्हाला लाईफ कोच मदत करू शकतात. जसं की मी लाईफ ट्रान्सफॉर्मेशन कोच म्हणून काम करते. माझ्याकडे बरेचसे कोर्सेस आहेत, तर मी हायब्रिड कोर्सेस देते. जनरली माझे वन ऑन वन सेशन काही आणि काही रेकॉर्डेड कोर्सेस आहेत. तर ते करून तुम्ही पूर्णपणे समजून घेता. अगदी छोट्या स्मॉल कोर्सेस पासून प्रत्येक एरियावरती कोर्सेस आहेत. जसं की द आर्ट ऑफ रायझिंग स्ट्रॉंग एक 5 डेजचा कोर्स आहे. सिम्पल, स्वीट आणि ॲटलिस्ट जी इनिशियल बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे टू गो विथ त्याच्यामध्ये आहे.
त्याच्यानंतर एक ऍडव्हान्स सुपर 30 म्हणून कोर्स आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या ऍडव्हान्स टेक्निक्स दिलेल्या आहेत. आणि नुसत्या टेक्निक्स नाहीयेत, तर मी त्या अगदी व्यवस्थित विश्लेषण करून सांगते, शिकवते आणि मग लोकांना तसा विचार करायला, तसं लिहायला लावते. तर त्याच्यामध्ये हेल्थ आहे, रिलेशनशिप आहे, मनी आहे, या सगळ्या एरियाज, करिअर आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं पुढे जाऊ शकता, तर तो 30 डेजचा कोर्स द बेस्ट कोर्स आहे. मनीवरती ज्यांना काम करायचं आहे त्यांच्यासाठी 21 डेजचा मनी अबंडन्स कोर्स आहे. तर 21 डेज मध्ये मी फक्त पैसा असं नाही, तर पैशांच्या आसपासच्या ज्या सगळ्या तुमच्या मान्यता आहेत त्याच्यावरती कार्य करते. आणि तुम्हाला अगदी तुम्ही कसं मॅनिफेस्ट करायचंय, काय करायचंय, तुम्ही कुठे अडताय, सगळं विश्लेषण त्या कोर्समध्ये केलेलं आहे. द बेस्ट कोर्स आहे. तर ते करू शकता. किंवा ज्यांना मॉर्निंगलाच काही काम करता येतं त्यांच्यासाठी मी सारथी म्हणून एक प्रोग्राम घेतला होता 90 डेजचा. सो आय हॅव सारथी. त्याच्यानंतर चक्रा हिलिंगचा कोर्स आहे. त्यानंतर वेल्थ एनर्जी ऍक्टिव्हेशन म्हणून एक कोर्स आहे. 360 डिग्री मॅनिफेस्टेशन आहे. सो डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत. जसं की माझ्याकडे क्लायंट्स येतात, मी आधी त्यांची हिस्ट्री घेते फर्स्ट सेशनमध्ये. आणि मग लक्षात येतं बोलल्यावरती की त्यांना नक्की काय हवंय. त्याच्यानुसार मग मी त्यांना माझे काही कोर्सेस प्लस माझे 1-on-1 सेशन असं हायब्रिड मॉडेल करून देते. आणि लोकांना त्याचे अमेझिंग रिझल्ट्स येतात. पण म्हणूनच कोणीतरी ज्याला सगळं माहिती आहे ना, तो तुमच्या सोबत असेल ना, जो गाईड की ज्याला सगळंच माहिती, ज्याने सगळं पाहिलंय. नॉट ओनली की फक्त मनी एरियामध्ये काम करतोय आणि काहीतरी पैसे करायचेत मॅनिफेस्ट. कधी कधी लोकांना ह्याच्यामध्ये डिप्रेशन येऊ शकतं की अरे नाही होत आहे, का नाही होत आहे. मग त्याच्या रिलेटेड कोणत्या बिलीफ्स आहेत, काय आहेत, तर बसून जेव्हा कोच गाईड करतो त्यावेळेला त्या लोकांना हे सगळं क्लिअर होतात आणि सेफली तुम्ही तुमची नौका पार करू शकता. त्याच्यामुळे ज्याला सगळंच माहिती आहे ना, त्याच्याकडून तुम्ही नेहमीच गायडन्स घ्यायला पाहिजे. ओके ओके. छान, मस्त. मलाही आवडेल तुझा एखादा कोर्स करायला खरंच. येस. अजून अजून क्लॅरिटी येईल ना येस, आणि बऱ्याच गोष्टींची. स्टुडंट्ससाठी सुद्धा माझ्याकडे बरेचसे कोर्सेस आहेत. जसं बर. स्टुडंटसाठी स्टडी स्किल कोर्स आहे. स्टडी हॅक्स म्हणतो आपण त्याला. तर अगदी 11 वर्षाच्या स्टुडंट पासून ते मोठे किती पण, माझे काही स्टुडंट्स असे आहेत की PhD केलंय त्यांनी. म्हणजे PhD ला होते, ते शिकत होते, काही इंजिनिअरिंग करत होते, तर त्यांना त्या कोर्सचा फायदा झालेला आहे. तर खूप बर. साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्याने तुमचा अभ्यास खूप छान एन्जॉयमेंट म्हणून होऊ शकतो. लहान मुलांसाठी मी हेल्दी माइंड रिच्युअल्स घेते, काही कॅम्प्स घेते. तर लहान मुलांची अंडरस्टँडिंग, मुलं बघा म्हणजे बाहेर जातात किती कचरा घेऊन येतात ना, कारण हा आणि हा. माहित नाही आपल्याला की मुलांच्या मनावरती कोणते परिणाम होतात. हेल्दी माइंड रिच्युअल त्याच्यासाठी द बेस्ट आहे की डे टू डे क्लिन्झिंग होत आहे. त्याच्यामध्ये मुलांना ह्या टेक्निक शिकवल्या जातात. EFT असेल, होपनोपनो असेल, किंवा त्यांनाच समजेल अशा भाषेमध्ये चित्र काढून छोटंसं मेडिटेशन घेऊन त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात. सो हा सगळा ना, मेन जर तुम्ही एम हे ठेवलं ना की माझं आयुष्य मला पूर्ण जगायचंय, म्हणजे स्वच्छंदी जीवन जगणं, हा ज्यांचा उद्देश आहे ना, त्यांनी माझ्याकडे यावं असं मला मी म्हणेल. की मग मी हम्म. तुम्हाला त्यासाठी गाईड करेल. फक्त तुम्ही जर असं असेल की अरे मला एवढासा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, तर तुम्ही चुकीची गोष्ट मागताय. संपूर्ण हा. सॉल्व्ह करून जे कमळ उमलणार आहे, कम्प्लीट त्याची संभावना. म्हणून तर माझ्या याचं ऑर्गनायझेशनचं, फाउंडेशनचं नावच सुप्रीम संभावना आहे. सुप्रीम म्हणजे हायेस्ट संभावना. हायेस्ट संभावना तुमची ओपन करण्यासाठी तुम्हाला गायडन्स दिला जाईल. सुप्रीम संभावना. येस. ओके, छान नाव आहे. आपण त्याची एखादी लिंक जर खाली देऊ शकलो हा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तर येस, देऊया. येस, म्हणजे तुझ्यापर्यंत लोकांना पोहोचणंही खूप सोपं होईल. येस, येस, येस. थँक्यू सो मच स्वप्नजा. तू इथं जेव्हा जेव्हा तू येतेस तेव्हा मला एक वेगळी ऊर्जा जाणवते. जेव्हा जेव्हा आपण फोनवर बोलतो त्याच्यानंतर त्याच्या फोनच्या आधीची मी आणि फोनच्या नंतरची मी याच्यामध्ये खूप फरक असतो. तर थँक्स फॉर एव्हरीथिंग. आणि तू आज आलीस, एवढा वेळ दिलास त्याबद्दलही तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.